हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रायडल मेकअप. तर या ठिकाणी मी फर्स्ट या ठिकाणी टोनिंग करून घेतलेलं आहे. टोनिंग झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर सिटाफुल किंवा अम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर एकदम बेस्ट असतं. जर समर असेल तर तुम्ही ॲक्वाबेस मॉइश्चरायझर पण घेऊ शकता. मॉइश्चरायझर नंतर आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत ते म्हणजे प्रायमर. मॉइश्चरायझर नंतर प्रायमर हे 2 मिनिटांनी अप्लाय करायचं आहे आणि प्रायमर नंतर 5 मिनिट थांबवून नंतर आपण परत या ठिकाणी मेकअप बेस घेतलेला आहे. मेकअप बेसमध्ये तुम्ही डर्मा, सुप्रा किंवा इतर अनेक पॅलेट आहेत, शॉपारियल वगैरे, त्याही घेऊ शकता. तो बेस जागेवरती ब्लेंडिंग करून घ्यायचा आहे ब्लेंडर ब्रशने. त्यानंतर मी त्यावरती लिक्विड लावून तेही ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. यानंतर आपण या ठिकाणी फेस कंटोरिंग करून घेत आहोत. या ठिकाणी नोज कंटोरिंग पण करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण लिक्विड बेस घेतलेला आहे. लिक्विड घेताना खूप प्रकारचे लिक्विड मिळतात आपल्याला, त्यामधील तुमच्या चॉईसनुसार कोणतेही लिक्विड घेऊ शकता. ब्रँडेड लिक्विड असेल तर बेस हा जास्त वेळ टिकतो. लिक्विडही ब्युटी ब्लेंडरने जागेवर ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. लिक्विडच्याच जागेवर ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आणि कंटोरच्याच जागेवरती ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लिक्विड ब्लश घेतलेला आहे. लिक्विड ब्लश हे पण आपल्याला छोट्या ब्लेंडरने जागेवरती ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लूज पावडरने मेकअप लॉक करून घेणार आहोत. तुम्हाला जर अशीच मेकअपबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर द ब्युटी लेअर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे रोजचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा की जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सला पण हे व्हिडिओ उपयोगी पडतील. लूज पावडरने आपण ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. लूज पावडर नंतर या ठिकाणी ब्लशर पावडरने आपण परत ब्लशवरती या ठिकाणी ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे आणि कॉम्पॅक्टने आपण हा मेकअप सेट करून घेत आहोत. कॉम्पॅक्ट नंतर या ठिकाणी मी हायलायटर लावून घेत आहे. हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण करून घेत आहोत तो म्हणजे आय मेकअप. तुम्हाला अजून कोणत्या मेकअपचे व्हिडिओ हवे आहेत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आय मेकअप करताना आपण आयलिडवरती व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. आय मेकअपमध्ये मी फर्स्ट पिंक शेड घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण गोल्डन ग्लिटरचा आय मेकअप करून घेतलेला आहे.
यानंतर आपण या ठिकाणी लिपस्टिक लावून घेणार आहोत। लिपस्टिक लावून झाल्यावरती या ठिकाणी काजळ, मस्कारा, आयलाइनर, आयब्रो डिफायनर हे सर्व आपण करून मेकअप या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। लास्ट या ठिकाणी आपण मेकअप सेटिंग स्प्रे या ठिकाणी यूज केलेला आहे। त्यानंतर पहा मेकअपचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।